हां, ते स्वॅब घेतलाय, लॅबला गेलाय, संध्याकाळपर्यंत येणार होता. अरे आला नाही, अहो आला नाही. अरे एकदा, दोनदा, चारदा आमच्या उमा काढलं विचारा माझीच अवस्था. एका मिनिटात 10 फोन करायचो मी. किती? एका मिनिटात 10 फोन. अरे आला का नाही रिपोर्ट? काय हो, हे होते आमच्यासोबत. एका मिनिटात 10 फोन. म्हणजे कोविड झाल्यानंतर पण काही त्रास नाही, कोविड होण्याच्या पूर्वी पण काही त्रास नाही. पण त्रास कधी आहे? स्वॅब दिला आणि रिपोर्ट आला नाहीये तेव्हा त्रास. का त्रास आहे? कोविड झाला हेही माहीत नाही का नाही झाला हेही माहिती नाही आहे. म्हणजे एका विशेषावर दोन विरुद्ध विशेषणांचं संशय फार त्रासदायक आहे. किंबहुना माऊली काय सांगतात? संशयाहुनी घोर आणिक पाप नाही थोर. घोर विनाशाची वागूर. वागूर म्हणजे सापळा. विनाशामध्ये खड्ड्यात नेण्याचं ते साधन आहे, असा तो संशय आहे. म्हणून संशय खूप त्रासही देतो बरं का. आणि संशय चांगलाही आहे, संशय वाईटही आहे. पण संशय चांगला केव्हा? जेव्हा संशय निवृत्त होतो ना तेव्हा तो चांगला. तर तुम्ही सांगितलं ते संशय घ्यावा पण ठेवू नये, राहू नये. कोणाविषयी संशय म्हणजे जवळच्या माणसात, लांबनं नका वागू. तुम्ही घरामध्ये वागताना हे नियम पाळा, तुमच्या घरातली निम्मी भांडणं संपतील. काय निम्मी भांडणं संपतील? तुम्हाला जर कोणाविषयी काही संशय आला तोंडावर जाऊन विचारा, काय रे बाबा तू असं असं केलंस, असं असं मला वाटतंय, खरं काय खोटं काय सांग, विषय कट, संपला विषय. निम्मी भांडणं तिथेच संपतात. पण आपण संशय, अरे असं तसं, त्याच्यामागे अरे तू पाळत ठेवाल का? रस्त्यावरचा आहे का? तुझा भाऊ आहे, तुझा बायको आहे, तुझा बाप आहे, मग त्यांच्याविषयी कशाला तोंडावर जाऊन बोल ना. म्हणून संशय ठेवायचा आणि संशय क्लिअर करायचा स्वच्छ. म्हणून संशय वाईटही आहे, पण संशय गेला पाहिजे. संशय नाही राहिला त्यासारखं भाग्यवान नाही. आपण सगळ्यात त्रास आपल्याला आहे. का सांगतो? तर संशय बऱ्याच प्रकारचा आहे. पहिला आहे की परवाच ह्यांनी सांगितलं, आमच्या चिदंबरने सांगितलं, ब्रह्म सगुण आहे का निर्गुण आहे? पहिला संशय. दुसरा काय संशय? आत्मा आणि ब्रह्म एक एक वेगळं आहे. तिसरा काय संशय? मोक्ष देव कर्माने भेटतो का, उपासनेने मिळतो का, ज्ञानाने मिळतो? असे बरेच संशय आहेत. पण प्रामुख्याने हे 3 संशय आहेत. आपण मात्र फार त्रासात आहे. का त्रासात आहे? आपण संशयात आहे. का संशयात आहे? तर प्रत्यक्ष ज्ञानाने हे जग खरं वाटतंय का खोटं वाटतंय तुम्हाला? काय मी खोटं आहे का खरं आहे? संपत बुवा खरं आहे. मला तुम्ही खरे वाटतंय बरं का. म्हणजे मी तुम्हाला खरं वाटतोय ना. म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणजे नक्की खरं आहे मी. म्हणजे माझं अस्तित्व, मी खरं बोलतो खोटं बोलतो नाही, मला एक्झिस्टन्स आहे, मी आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आपण का त्रासात आहे? प्रत्यक्ष आपल्याला काय खरं वाटतंय हे, आणि वेद सांगतायत, संत सांगतायत, श्रुती सांगतेय, स्मृती सांगतायत, आपले गुरु सांगतायत की हे खोटं आहे. प्रत्यक्ष ज्ञानाने काय वाटतंय? खरं वाटतंय. शब्द ज्ञानाने काय वाटतंय? खोटं वाटतंय. मग खरं का खोटं, खरं का खोटं? आता तुमच्या रसायनी परिसरामध्ये पूर्वी, आता आमच्याकडे पण होतं, कामगार वर्ग खूप. ते कामगार काय सकाळी पायजमा घालणार, शर्ट घालणार, इस्त्रीचा टांग मारणार, जाणार तिकडं फॅक्टरीमध्ये, संध्याकाळी परत येणार. त्यांना कधी काय वाटतं का? हे हो वाटतं का कधी? काही नाही वाटत. ज्यांना ह्याचं काही ज्ञानच नाही त्यांना आपण प्रपंचात आहे, आपण कसे आहोत, काय काय फरकच पडत नाही. तुमच्या का भागात किती कामगार, हजारो कामगार आहेत, कोणाला काही प्रश्न आहे का हो? तुम्हाला वाटतं की अरे आपल्याला इथं कामाला पण जायचंय, अरे इथं महाराजांनी पण बोलवले, सप्ताहाला दादांचे गेले पाहिजे, कसं करायचं? तुम्हाला ताप आहे. तुमच्या गावात 1000 लोक आहे, कोणाला ताप आहे का? नाही ताप. म्हणजे जे निश्चित भ्रमात आहेत ना त्यांना पण काही ताप होत नाही. आणि जे मुक्त आहेत त्यांना तर काहीच फरक पडत नाही. आपल्यासारख्यांना ताप आहे, हे खरं का ते खरं, मधले जे आहे ना सँडविच होऊन जातं सगळं ते. म्हणून संदेह हा वाईटही आहे, चांगलाही आहे, पण संदेह सुटला पाहिजे हे महत्त्वाने लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला संतांच्या स्वरूपाचं आत्मत्वाने ऐक्याला आपण पावतो त्यावेळेला काय होतं? संदेहाची सुटली गाठी, सगळे संशय निवृत्त होतात. संशयाला गाठ म्हटलंय, गाठ. त्याचं कारण चिदचित ग्रंथी. चित आणि अचित गाठीचे प्रकार आहेत. आता ते आमचा संवित कुठे गेला काय माहित नाही, इतका हुशार आहे ते गाठी मारण्यात. ते कुठली गाठ रे चिदंबर? ती दोरीत अशी घालायची,
बिर्ड 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 माहिती आहे का तुम्हाला बिर्ड संपत बुवा? तुम्हाला माहिती आहे? बरं सांगतो बिर्ड म्हणजे काय. तर बिर्ड म्हणजे दोरीच्या अशा वेणीसारखी असते हां, आणि ती दोरीची वेणी अशी लूज करायची आणि त्या दोरीच्या शेवटाला पक्की गाठ मारायची आणि ती दोरीची जी गाठ आहे ती त्या दोन वेणीला असं दूर करून त्याच्यामध्ये बरोबर टाकायची. त्याचं नाव बिर्ड. ते बिर्ड्यामध्ये एकदा टाकलं ना की निघतच नाही, कितीही ओढा निघतच नाही असं आहे ते. हे गाठीचे बरेच प्रकार आहेत, पण ही गाठ वाईट आहे. कोणची गाठ वाईट आहे तर चिदचित ग्रंथी भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. त्या ठिकाणी सुद्धा ग्रंथी हा शब्द आला. ग्रंथी म्हणजे गाठ, सुरगाठ. सुरगाठ म्हणजे ओढली की सुटते आणि बिर्ड म्हणजे ओढली की पक्की होते. साडी गाठ. साडी गाठ. ते स्काउट म्हणून एक प्रकार असतो, त्या स्काउटमध्ये ते गाठी मारायला शिकवतात. त्या जहाजं बांधतात ना त्याच्यासुद्धा वेगळ्या वेगळ्या गाठी असतात, त्या बऱ्याच प्रकार आहेत. तर ही गाठ वाईट आहे, बऱ्याच प्रकारच्या गाठी आहेत. कुठेही गाठ आली की ती वाईट. तीर्थरूप गुरुवर महाराजांचा दृष्टांत सांगतो. सुतातली गाठ, ते आमचे आता माळी बंधू, मी बघितलं ते यंत्रमाग कधी बघायची वेळ आली, पण त्यांच्या घरी आहे यंत्रमाग, ते असं ठक ठोक ठाक ठोक चालतं ते बरोबर बनवतं. तर त्या सुतामध्ये गाठ आली की ते फेकून द्यायला लागतं, रिजेक्ट माल. ते लाकडामध्ये जरी गाठ आली तरी सुद्धा काय ते चालत नाही, ते बरोबर काय रंधा टणकण उडून पलीकडे जातो, बरोबर तिथं रंधा बसत नाही. पिठल्यातली गाठ, गाठाळ पिठलं. हां, पिठल्याची कला आहे बरं का. मी अनेकदा सांगितली, पुन्हा सांगतो. पिठलं कसं करतात माहिती आहे? पिठल्यात गाठ नाही झाली म्हणजे सगळ्यात वैशात हे माता वर्ग बसलायत, आईसाहेबांना तर माहितीच आहे, तर मी काय सांगणार. त्यांच्याकडनंच मी शिकलो. स्वयंपाक चांगला स्वयंपाक करतो. पुढच्या वर्षी आला सप्ताहाला तर खान चांगलं जीव घालेन स्वयंपाक करून मस्तपैकी. मी चांगला करतो स्वयंपाक. तर पिठल्यात गाठ होऊ नये म्हणून कसं करायचं, तर हल्लीचा एक प्रकार सांगतो पिठलं कसं करतात. ते पीठ घ्यायचं, पिठात पाणी टाकायचं, पिठात पाणी टाकून ते मिक्सरमध्ये घर्र चालू करायचं आणि ते सगळं ते झालं मिक्स तयार की ते फोडणी करायची आणि त्यात ते टाकून द्यायचं, झालं पिठलं. ते थडकलं असतं, त्याला काय चव नसते ते. हे पिठलं करताना अशी गणित आहे की त्या पिठल्यात गाठ न होण्याकरता काय करा, हलवायचं नाही, नाही घोट, हे 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 अजिबात नाही, चूक. तुम्ही स्वयंपाक केला कधी? मग ते नाही, ते चूक चूक आहे. पिठल्यामध्ये गंमत अशी आहे की पिठल्यात पहिला फोडणी टाकायची. कसं करायचं ते त्यात रेसिपीवाले चॅनल चालतात ना, ते आपण एक काढू चॅनल, नको बाबा कशाला, काय करायचं हेच आपल्याला नाही पुरत आहे. तर ते पिठलं कसं करायचं, रेसिपी त्याची. पहिल्यांदा फोडणी, फोडणीनंतर पाणी, पाण्यानंतर त्याला उकळी आली पाहिजे आणि उकळी येताना ते अशा प्रकाराने सोडायचं की त्याची गाठ नाही झाली पाहिजे. म्हणजे उकळल्यानंतर ते पीठ सोडण्यामधली जी कला आहे त्या कलेमध्ये गाठ न होऊ देण्याचं सामर्थ्य. हलवल्यानंतर गाठ होत नाही ही गोष्ट वेगळी, होत नाही, पण त्याला चव नाही येत. ती पिठल्याला खरी चव यायची असेल तर ते, आणि ती गाठाळ पिठलं काय होतं म्हणजे ते पचत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात मोठी गाठ आहे मनातली गाठ. एखाद्याच्या जर मनात गाठ असेल ना, काही खरं नाही. पूर्वग्रह दूषितता ही ती मनातली गाठ आहे आणि ही सगळ्यात मोठी गाठ आहे चिदचित ग्रंथी. आणि ज्या वेळेला मला त्या संतांची भेट झाली तेव्हा संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. मी पोटामध्ये शीतळ झालो. तर पोट या शब्दाचा अर्थ अंतःकरण. मधुरा वाणी ओठी, मधुरा वाणी ओठी, मधुरा वाणी ओठी, मधुरा वाणी ओठी. तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, मधुरा वारासाठी येथे उपकारासाठी, तेथे उपकारासाठी. तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. वाव पोटी. तर पोट या शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. तुमचं अंतःकरण वाव म्हणजे निष्कपट, प्लेन हार्टेड अशा स्वरूपाचं असलं पाहिजे. तर या ठिकाणी सांगतात झालो पोटी शीतळ, म्हणजे पोट गार होतं असं नाही.
अंतःकरणाला थंडावा मिळतो. कशाने कोणाला कुठे थंडावा मिळतो काही सांगता येत नाही, हे सांगायचं ठिकाण नाही आहे. तर अंतःकरणाला थंडावा मिळणं म्हणजे काय? झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान. तुमचे देखिले मन पायी विसावले, 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 मन. शीतलता म्हणजे अंतःकरणाचं होणारं समाधान. म्हणून संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, माझं अंतःकरण समाधानाला पावलं. भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगल आता, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. संप्रदायपूर्वक भजन करायचं आहे. इथे बसलेले आहेत ते सगळे भजन करतीलच, त्यांना सांगायची गरज नाही, कारण त्यांना ती सवय आहे. पण जे व्हर्च्युअली ऐकतायत त्यांनी सुद्धा मानसिक रीतीने आमच्या भजनामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपण जिथे बसला आहात तिथेच करतल ध्वनी करायचा आहे आणि करतल ध्वनी करून भगवंताचं नामाचं उच्चारण करायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चाल ड्रॉप करू. खरं तुमच्यावरती अन्याय आहे. खरं सांगू का, चाल म्हणण्याला चांगली माणसं असतील आणि जर मधली चाल म्हटली नाही तर तो चाल म्हणण्यावरती खूप मोठा अन्याय आहे. पण तुमच्यावरती नाईलाजाने अन्याय करून, मला इच्छा नाही अन्याय करायची, पण ते वेळेची मर्यादा असल्यामुळे तुमच्यावरती नाईलाज असतो. अन्याय करून आपण पुढे जाऊ. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. माझ्या अंतःकरणामध्ये असलेली चिदचित ग्रंथरूपी जो संदेह, त्याची गाठ सुटलेली आहे. त्यामुळे मी अंतःकरणामध्ये शीतळ झालोय, समाधानाला पावलोय. आणि त्या संतांच्या भेटीचा होणारा अजून दुसरा काय परिणाम ते महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. भव नदीचा झाला तारा, 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 भव नदीचा झाला तारा. या उत्तरा प्रसादे, या उत्तरा प्रसादे, या उत्तरा प्रसादे, या
संदेहाची सुटली गाठी 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 संदेहाची सुटली गाठी. त्याचा झालेला दुसरा परिणाम सांगतायत. भव नदीचा झाला तारा कशामुळे? या उत्तरा प्रसादे. अर्थ लोक काय काढतील काय सांगतायत. नदीचा तारा झाला. काय जादूगार आहेत काय ते. एक रामायण सांगत होता. ते सीतेचं जे रावण पळवून नेतो ना त्याच्याबद्दल सांगत होता. तर त्यांनी सांगितलं एकाने रावणाने सीतेचं हरण केलं. तो म्हणला, अहो तुम्ही अगोदर सांगितलं होतं त्या मरीचाचं हरण केलं सांगितलं होतं, आता सीतेचं हरण केलं परत. काय तो हरणाचा कारखाना होता काय त्याचा? दिसला की हरण कर. रावणाने नेली दारा. वा, ते मरीचाचं हरण केलं म्हणलं ठीक आहे, पण सीतेचं पण हरण केलं का? असं कसं काय म्हणला? तसं भवनदीचा नदी आणि त्याला आकाशातला चमकणारा तारा केला असं नाही. तर भवनदीच्या विषयी मर्यादा वेळेची खूप कमी राहिली आहे. तरी सुद्धा एक 10 मिनटं आपण जाऊ पुढे. नाही तर 10 मिनटं नाही पुढे गेलो तो काहीच सांगता येणार नाही. म्हणून 10-15 मिनटं पुढे जाऊन आपण हा विषय पूर्ण करू. तर भवनदीचा झाला तारा. भवनदी म्हणजे संसार नदी. तर संसाराला नदी का म्हटलंय? तर संसार रूपी ही जी नदी ती प्रवाहित असते. जो प्रवाह, आता कालच आपण सुरुवातीला नदी प्रवाहित असली पाहिजे. प्रवाहित राहण्यामध्ये नदीचं वैभव आहे. भौतिक विकासाकरता त्या नदीला प्रमाणाच्या बाहेर अडवणं खूप चूक आहे. ते सुंदरलाल बहुगुणा म्हणून होऊन गेले. चिपको आंदोलन. त्या गंगेला किती अडवलंय. अरे बाबा एवढं नका अडवू रे. एवढं अडवा, आपण मापात अडवा ना. तो आपला विषय नाही आहे. अनेक तज्ज्ञ लोक आहेत त्याच्यामध्ये. त्या जलतज्ज्ञ ते एक कोण आहेत ना, ते राजेंद्र सिंह, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक औरंगाबादला असतात माधवराव चितळे. फार तो संस्कृतचा त्यांचा अभ्यास आहे त्या माधवराव चितळ्यांचा. असो, तर ते लोक सांगतात की नदी ही प्रवाहित राहिली पाहिजे. प्रवाहित राहण्यामध्ये नदीचं वैभव आहे. जर ती नदी अडवली तर नाही, त्याचं महत्त्व नाही राहत. इतकी मोठी धरणं बांधतात, इतकी भीतीच वाटते हो. ते काय झालं, ते पुण्यात एक धरण आहे त्या टेमघर, त्या लावासा सिटीला जाताना इतकं मोठं आहे. तर ते धरण कार्यान्वित झालं नव्हतं. आमचे सगळे ते भावंड सगळे चिदंबर होता, आम्ही गेलो बघायला. ते बघायला गेल्यानंतर ते काम चालू होतं आणि त्याला एक छिद्र होतं. त्या छिद्रात मी खाली बघितलं तर चक्करच आली नाही मला, इतकं ते खाली खोल. पण ते प्रवाहित राहिलं पाहिजे. जी प्रवाहित असते त्याचं नाव नदी. तर या भवसागराला, भव जो आहे त्या भवाला नदी का म्हटले? संसाराला नदी का म्हटलं? ते प्रवाही सतत चालू आहे. जन्ममरणाचं चक्र सतत चालू आहे. आणि या चालणाऱ्या चक्राचं नाव काय? भवनदी. ह्या भवनदीमध्ये भरपूर भवरेत. आणि त्या सगळ्या भवऱ्यांमुळे या पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षते डुकरी करणे. डुकरी करणे काय ना, ते संप्रदायपूर्वक अध्ययन केल्याशिवाय जमणारच नाही. आमच्या ते निपाणीकर गुरुजींची मुलाखत घेतली. डुकरी काय, डुक्कर करणे काय म्हणला तो? अरे डुक्कर नाही, डुकरी आहे ते. डुक्कर करणे नाही, डुकरी करणे काय आहे ते संप्रदायपूर्वक अध्ययनाने समजेल. असो, हे जन्ममरणाचा सतत चालणारा प्रवाह आहे म्हणून त्याला म्हटलंय भवनदी. या भवनदीचा झाला तारा म्हणजे या जन्ममरणाच्या चक्रातून तरुण पलीकडे गेलो मी. कशामुळे? या उत्तरा प्रसादे. या प्रसाद पूर्ण उत्तरामुळे माझा भवनदीमधनं तारा झाला. पूर आला खूप. पुरात उडी मारली आणि म्हणलं बुडणार नाही तुम्ही, जा पलीकडे. काय बुडण्याचं राहणार आहे का तुमचं? बुडायचं असलं तर बुडणारच नो. म्हणून त्या बोलण्याने कोणी तरुण जातो असं काही होतं का? होतं. ह्याच्यात होतं. या भवनदीमध्ये का अडकलो आपण? भ्रमामुळे अडकलो. त्या पोपटाची एक गोष्ट सांगतात ना, ते पोपटाला पकडण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. वागूर म्हणजे फास टाकणं आणि त्या फासामध्ये पाय अडकले की ते सापडतो, हे पोपटाला पकड. दुसरा नळी आहे.
त्या नळीच्या द्वारे त्या पोपटाला पकडलं जातं. तर ते नळीचं गणित असं असतं की त्या नळीवर पोपट बसला की ती गोल 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 फिरायला लागते. आणि ती नळी अशी गोल 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 फिरायला लागल्यानंतर पोपट अजून पक्क पकडायचा प्रयत्न करतो. ते पोपटाला काय उडवता येत नसते काय, उडता चांगलं येत असतं. पण मी जर या फिरणाऱ्या नळीला सोडलं तर मी धपकन खाली पडेन असा त्याला काय झाला आहे, भ्रम झाला आहे. मग त्या पोपटाला जागं केलं तर ते उडून जाऊ शकतो. मग पोपट कशामुळे अडकला आहे, त्याच्या नळीमध्ये भ्रमामुळे अडकला आहे. तसंच आपण आपल्या या भवनदीमध्ये का अडकलो आहे तर भ्रमामुळे अडकलो. आणि भ्रम कशाने दूर होतो, सांगण्याने. त्या दशमस्त्वमसी दशमोस्ती वगैरे त्या गोष्टीमध्ये हा विचार आलेला आहे. म्हणून आपण हे ज्या भवनदीमध्ये सापडलेलो आहोत, या भवनदीमध्ये आपण सापडलो तो भ्रमामुळे सापडलो आहे. आणि या भवनदीतून पहिलं तीराला जायचं असेल तर उत्तराने. पण ते कोणतं उत्तर, प्रसादपूर्वक असणारं उत्तर. प्रसाद कोण देऊ शकतो, ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य तोच प्रसाद देऊ शकतो. ते चुकीचं होईल म्हणून आपल्यावर केस बीस होतील ते, त्यामुळे जास्त बोलत नाही. काय प्रसादाचं महत्त्व आहे बरं का. प्रसादाने अनेक गोष्टी घडतात, अनेक गोष्टी. लोक निवडून पण येतात प्रसादाने बरं का. पण तेवढं ते सामर्थ्य पाहिजे देणाऱ्यांमध्ये. म्हणजे पहिल्यांदा प्रसादामध्ये देणाऱ्याचं अंगभूत शक्ती पाहिजे. जो प्रसाद देतो त्याच्याजवळ अंगभूत शक्ती असली पाहिजे. आणि जी गोष्ट देतो त्याच्यामध्ये त्याची प्रसन्नताही असली पाहिजे. म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाकडे शक्ती असते, अनुभव संपन्न असा माणूस असतो, तो अनुभव संपन्न माणूस प्रसादाने जेव्हा एखादी गोष्ट देतो त्यालाच काय म्हणतात, प्रसाद म्हणतात. प्रसादस्तु प्रसन्नता. म्हणून हे जे संत आहेत ज्यांचे बोल अनुभव रसाने ओथंबलेले आहेत. मला हे सगळे तीर्थरूप गुरुवरे महाराजांचे शब्द आहेत. संतांचे बोल कसे आहेत, अनुभव रसाने ओथंबलेले बोल आहेत. अनुभूती गुणसंपन्न असे बोल आहेत. आणि अनुभूती गुणाने संपन्न असलेले बोल ज्या वेळेला प्रसन्नतेने संत आपल्याला देतात त्यावेळेला काय होतं, भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. आणि ज्या वेळेला संतांची भेट झाली आहे तो काळ धन्य आहे. त्यांच्या पायाला मी मिठी मारली आहे, त्यांच्या स्वरूपाशी माझं ऐक्य झालं आहे. त्या ऐक्यामुळं माझ्या अंतःकरणामध्ये असलेला संदेह निवृत्त झाला आहे. माझं समाधान झालेलं आहे. आणि समाधानाबरोबर या भवनदीच्या मी पहिल्या तिरीला गेलो आहे. कशामुळे गेलो आहे, त्या संतांच्या प्रसन्नतापूर्वक केलेल्या उपदेशामुळे या भवनदीच्या पलीकडे मी गेलो आहे. आणि आता माझी झालेली अवस्था हा परिपूर्णतेचा, संतृप्ततेचा ढेकर, संतृप्ततेचा उद्गार जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात. तुका म्हणे मंगळ आता, 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 तुका म्हणे मंगळ आता. कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. झालो पोटीशी
पोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी त्या आपल्या परिपूर्णतेचा ढेकर जगद्गुरु तुकोबा राय देतात. तुका म्हणे मंगल आता आता मी मंगल झालो. म्हणजे ह्याच्यापूर्वी काय होतं, सगळं अमंगल होतं. जोपर्यंत मला बोध झालेला नव्हता तोपर्यंत सगळं अमंगल होतं. आता काय झालं, मंगल झालं. त्या मंगलतेविषयी व्यवहारामध्ये, परमार्थामध्ये, शास्त्रामध्ये, संत वाङ्मयामध्ये बराच विचार आहे. मंगळ कोणाला म्हणायचं? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी श्री विठ्ठलाचे नामाधी श्री विठ्ठलाचे नामाधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी श्री विठ्ठलाचे नामाधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. किंवा मंगलम भगवान विष्णू मंगलं गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनम हरिः. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मणः पुरः कंठम भित्वा विनिर्यातौ स्मात् मांगलिकौ उभौ. अशा मंगलतेविषयी बराच विचार आहे. सगळ्यात मोठा विचार काय? शुभ मंगल सावधान. हा अजून मंगल आहे, त्याचा वेगळा विचार आहे. गुरुवर महाराज सांगतात ते सावधान कुठे म्हणतात, ते एक मुडकं काय कवटी, दोन हाडकं असं जिथं ठेवलं असतं क्रॉस, त्याला सावधान. हे मंगलच काय विचार मोठा आहे. वेळ नाही, आत्ता नाही. पुन्हा ज्याला करायचं आहे ना ते त्यांनी या. अनुभवपूर्वक तुम्हाला सगळ्यांना सांगतो. सावकार तुमचा काय अधिकार नाही, आमचा अधिकार आहे. हां तुम्ही ऐकू पण नका, फिल्टर करून टाका. हे काय जे सांगितलं कान बंद करा. असो, या मंगलतेविषयी बराच विचार आहे. व्यवहारामध्ये जे अमंगल आहे त्याला भौमा नाम मंगळू. लग्न ज्यांचं करायचं आहे त्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ जर ग्रह असला तर ते लग्न जमत नाही. पोरगी मंगळी चालत नाही, मुलगाही मंगळा चालत नाही. ते मंगळीला मंगळा भेटला तरच मंगळ होतं असं सांगतात. काय कसं ते बघा तुम्ही. मला काही अनुभव नाही तो मंगळा मंगळीचा, पण ते सांगतात की अरे जे अमंगल आहे त्याला मंगल म्हणतात. पण या ठिकाणी माझ्या जीवनाला आता मंगलता प्राप्त झाली. आता शब्द आहे. आता म्हणजे कधी? धन्य काळ संत बेटी पायी मिठी पडली संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे आता मंगळ. तुका म्हणे मंगळ आता मला खरी मंगलता प्राप्त झाली आहे. आणि ही मंगलता अशी आहे की या मंगलतेला अमंगलतेचा यत्किंचितही संस्पर्श नाही आहे. गंगा मंगल आहे, गंगा पवित्र आहे, पण आपण आंघोळ करू 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 तिला अपवित्र करतो. पण ब्रह्मस्वरूपाची मंगलता अशी आहे की जयाचेनी अंग लगे पापा ते जिणणे गंगे. अशा स्वरूपाची ही मंगलता आहे. सगळ्यात खरं मंगल काय असेल तर ब्रह्मस्वरूप हे मंगल आहे, बाकी सगळं अमंगल आहे. म्हणून हां
अगोदर काय काळ काळ पाया तळी वैष्णव. म्हणजे होती त्या काय पुनीत होण्याकरता तीर्थे त्याच्याजवळ येतात. त्यांच्या अंग लग म्हणजे लगट शृंगाराकडे नका नाही बरं का. अंग लग म्हणजे अंगाचा संग, अंगाचा स्पर्श याचं नाव अंग लग. म्हणून जगामध्ये सगळ्यात बराच आपण कधीतरी बहु विचार करू मंगल कशाला म्हणायचं काय. तर आता मी मंगल झालो म्हणजे मी आता जे परम मंगल असं जे ब्रह्म त्याच्या स्वरूपाशी माझं ऐक्य झाल्यामुळे आता मंगल. आणि ज्यांच्यामुळे मला ही मंगलता प्राप्त झाली कोण दाता याहुनी. सरे परवा बघितलं सरे ज्याचे दान कोण त्या कोण कुत्र विचारत नाही ज्याचं दान संपतं ते आता आंब्याचा सीझन आहे. सासऱ्याने पाठवलं आंबा एक आम्हाला पाठवला होता त्यांच्याकडे एकच झाड आहे तर आंबे पाठवले. मग ते जावायला का वाटतं अजून पाठव. तर बायको म्हणलं बायकोला तुमचं तर कोकणातली गोष्ट इकडची नाही ते एक पेटी पाठवली. जावे म्हटलं अरे 10 एकराची बागणी एकच पेटी पाठवते काय झाड तरी नावावर झाड नावावर केलं. अरे झाड काय 10 गुंठे तरी कर नाही संपत. म्हणून तुका कोण दाता याहुनी आणि सरे ज्याचे दान त्याचे कोण उपकार किंवा तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. असा जो दाता आहे तर हे मंगलत्व प्राप्त करून देणारा हे संत खरे दाते. म्हणून धन्य काळ संत भेटी. संतांची भेट होणारा तो काल कसा आहे धन्य. ब्रह्मलीन दादांच्या चरणी महाकैवल्य तेजोनिधी मौली ज्ञानोबारायांच्या चरणी ज्यांच्या अभंग आपण घेतलाय अशा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी तीर्थरूप गुरुवरे महाराजांच्या चरणी तीर्थरूप आईसाहेबांच्या चरणी ही प्रार्थना करायची की आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा हा धन्यकाळ येऊ द्या. आलेला आहे पण आपण अजून सन्मुख झालो का नाही हा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा. आपण जर सन्मुख झाले असू तर आपल्या आयुष्यामध्ये धन्यकाळ आलेला आहे. पण आपण जर सन्मुख नसू तर आपल्यासारखे थर्ड क्लास नशिबाचे कोट्यवधी रुपयाच्या धनसाठ्यावर धननिधानावर बसून भीक मागणारे आपणच ठरू. म्हणून संत सन्मुख होणं हे आपण केलं पाहिजे. संतांची आपल्याला भेट होतेच म्हणून त्या सगळ्यांच्या चरणी संत भेट तर होईलच. पण संत भेट झाल्यानंतर आम्ही संत सन्मुख व्हावं. संत सन्मुखतेचा स्फुल्लिंग आमच्या बुद्धीमध्ये प्रकट व्हावा अशी या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करायची. या सेवेमध्ये जे काही योग्य आहे शास्त्र संवादी आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरू महाराजांचं आहे. माझ्या या संपूर्ण सद्गुरू परंपरेचं आहे. जे चुकीचं आहे ते माझ्या मनुष्यबुद्धीकृत दोषातले. आपण सर्व ज्ञाते निरक्षीर विवेक संपन्न श्रोते आहेत. मागे पुढे राहे सांभाळीत. इथं आईसाहेबी समोर आहेत गुरुवरे महाराजही इथे आहेत. आणि त्यांच्या म्हणजे दुसरं कोणी मला घडवलं नाहीच. जो भौतिक पिंड घडला तो तीर्थरूप आईसाहेबांच्या अन्नामुळे घडला आणि जो बौद्धिक पिंड घडला तो तीर्थरूप गुरुवरे महाराजांच्या ज्ञानामुळे घडला. यांच्या व्यतिरिक्त माझ्या घडण्यात काहीच नाही आहे. जे चांगलं झालं तेही त्यांनीच केलं आणि जर काही वाईट झालं असलं तर ते त्यांचंच आहे. माझं स्वतःचं काही नाही आहे म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक. पण त्यांचं सामर्थ्य की त्यांनी खरंच चांगलं घडवलं. आपण मी म्हणणं चुकीचं आहे त्यांनी घडवलं पण जे काही आहे ते चुकीचं नाही येणार तोंडातनं कारण त्यांचा प्रसाद आहे. म्हणून जे काही योग्य त्यांचे जर यदाकदाचित चुकून चुकीचं काही जर आलं असेल तर ते माझ्या मनुष्यबुद्धीकृत दोषातले आपण सोडावं. मला परत द्यावं. माझ्या उलट्या अंबारीत माधुकरीच्या फडक्यात टाकावं. त्यांच्याच चरणाजवळ बसून हे दुरुस्त करायचं आहे. अजून आपल्या या सप्ताहाचे 2 दिवस बाकी आहेत. उद्या एकादशी आहे. हरिदिनी आहे. पर्वकाळ आहे. या हरिदिनीच्या निमित्तानं दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रमुख अशी जी मुख्य दिवसाची जी कीर्तनाची सेवा आहे ती तीर्थरूप गुरुवरे महाराजांची होणार आहे. उद्या संध्याकाळी बरोबर 7ला कीर्तन चालू होईल. 7 ते 9 या वेळेमध्ये ती कीर्तनी सेवा होईल. दुपारी पंडितप्राण गणेश्वर शास्त्रींचं आशीर्वचन लाभणार आहे. आमच्या बबनबॉनचं त्याच्या आधी प्रवचन आहे. या सर्व कार्यक्रमांचा आपण अवश्य लाभ घ्यावा. आणि परवाच्या दिवशी प्रसादाचा दिवस आहे आणि प्रसादाचं काल्याचं कीर्तन आमच्या चिदंबरचं होणार आहे. चिदंबरेश्वरचं होणार आहे. त्या कीर्तनाचाही सगळ्यांनी आपण लाभ घ्यावा. आणि एक प्रार्थना की पुढच्या वर्षी आपण भेटू
भौतिक रीतीने भेटू. आम्हाला हे 2-3 मुलं आले तरच खूप आनंद झाला. त्यांनाही झाला, आम्हालाही झाला. हे आले, आनंद झाला. नाही म्हणताना जीव, परवा सांगितलं, फार जीवावर येतं पण म्हणावं लागतं. सगळ्यांनी भेटावं अशी खूप इच्छा आहे. पुढच्या वर्षी देवानी, पांडुरंगाने, विठ्ठलेशांनी करावं, दादांनी करावं आणि सगळे आपण एकत्र येऊ. आपलंच पाप आडवं आहे, त्यांचं काही दोष नाही आहे. आपण भेटत नाही हे आपलं पाप आडवं आहे. आपलं जर पाप कमी झालं, संपलं भोगून, तर आपण नक्की भेटू. पुढच्या वर्षी करता सगळ्यांना आमंत्रण. सगळ्यांची जेवणाची, खाण्याची, राहण्याची सगळी सोय व्यवस्थित होईल. सगळ्यांनी यावं, आपल्या गुरूंच्या, परमगुरूंच्या स्मरणाच्या निमित्ताने इथे यावं, त्यांचं महात्म्य ऐकावं. ही भूमी पवित्र आहे, भारलेली भूमी आहे. आणि या भारलेल्या भूमीमध्ये आपण जर आला तर या भारलेल्या भूमीची स्पंदनं आपल्या बुद्धीमध्ये वेगळे विचार निर्माण करतात. मी बोलत नाही, ही भूमी बोलती आहे. भूमीचं सामर्थ्य आहे. भारलेली भूमी हा चुकीच्या अर्थाने नाही का, चांगल्या अर्थाने का, ही भारलेली भूमी आहे. या भूमीचं सामर्थ्य आहे. तीर्थरूप गुरुवर्य महाराज आमचे खांब वेदांत बोलतात. इतका वेदांताची चर्चा ही आणि अनुभव संपन्नताही या ठिकाणी. अशा या भारलेल्या भूमीने आपण या भारलेल्या भूमीची स्पंदनं आपण अनुभवा आणि या भारलेल्या भूमीच्या स्पंदनाने रिचार्ज व्हा. आणि रिचार्ज होऊन आपलं जे आयुष्य आहे पारमार्थिक आणि व्यावहारिक दोन्ही दृष्टीने संपन्न करा. तर पुढच्या वर्षी करता सगळ्यांना आमंत्रण. सगळ्यांनी आश्रमामध्ये यावं. दादांच्या या सप्ताहाच्या निमित्ताने होणारे सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं सगळ्यांना सार्द्र, सस्नेह आणि सविनय अशा स्वरूपाचं सगळ्यांना आमंत्रण. झालेली सेवा या ठिकाणी दादांच्या चरणी समर्पित करून मी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता. 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 कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. कोण दाता याहुनी, कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. झालो पोटी शीतळा, झालो पोटी शीतळा, संदेहाची सुटली गाठी.
सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी. कीर्तनात शेवटच्या चालीला फार महत्व आहे बरं का. कारण सांगतो, कीर्तनात जर शेवटची चाल छान झाली ना, त्या धुंदीमध्ये गुणगुणण्यामध्ये कशी झोप लागून जाते लक्षात येत नाही. पहिली चाल कीर्तन उठण्याकरता महत्त्वाची आणि शेवटची चाल कीर्तनानंतर त्या आनंदामध्ये धुंद होऊन आनंदी राहण्याकरता महत्त्वाची. असो, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली दिली कुणी वेडी वा कुणी उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. कामणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरु साहेब